तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 18 सॉल्व करणार आहे. सरफेस डेन्सिटी ऑफ चार्ज ऑन अ स्पियर ऑफ रेडियस कॅपिटल आर. तर सरफेस चार्ज डेन्सिटी दिलेली आहे. ओके, आणि कशावरती? स्पियरवरती दिले, ज्याचे रेडियस कॅपिटल आर इतके दिलेले. इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, म्हणजे आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड करायचं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या टर्ममध्ये, ईच्या टर्ममध्ये. ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्री स्पेस. तर स्मॉल आर इतक्या डिस्टन्सवरती आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड करायचं इलेक्ट्रिक फील्डच्या स्वरूपात. तर हा क्वेश्चन 2014ला आलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए, ते आहे ε0 ई इन ब्रॅकेट कॅपिटल आर डिवायडेड बाय स्मॉल आर त्याचा स्क्वेअर. बी ऑप्शन आहे ε0 ई कॅपिटल आर डिवायडेड बाय आर स्मॉल आर स्क्वेअर. सी ऑप्शन आहे ε0 ई इन ब्रॅकेट स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर स्क्वेअर. आणि डी ऑप्शन आहे लास्ट ऑप्शन ε0 ई स्मॉल आर डिवायडेड बाय कॅपिटल आर स्क्वेअर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर याला आपण सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला सरफेस चार्ज डेन्सिटी फाइंड करायचं आहे स्पियरचं, ज्याचे रेडियस कॅपिटल आर आहे आणि कशाच्या टर्ममध्ये येतात? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर इतक्या डिस्टन्सवरती. पहिले तर कॉन्सेप्ट समजून घेऊ. तर सर्वात पहिले हा स्पियर घेतला आणि या स्पियरच्या सरफेसवरती काय असणारे चार्जेस असेल. कोणते? तर पॉझिटिव्ह चार्ज. ओके, मग या स्पियरची जी रेडियस आहे ती किती असणार? कॅपिटल आर. याला म्हणायचं कंडक्टिंग स्पियर म्हणायचं. ठीक आहे. ड्यू टू दिस चार्जेस याच्या आउटर सरफेसवरती काय होणार आहे? एक सरफेस तयार होणार आहे, इमॅजिनरी सरफेस. त्या सरफेसला आपण काय म्हणणार? तर गॉशियन सरफेस म्हणणार आहे. या ठिकाणी स्पियर आहे, तर झाला तुमचा काय? तर गॉशियन स्पियर. गॉशियन स्पियर काय झालं त्याचं? आता या आर इतक्या डिस्टन्सवरती आपल्याला काय करायचं? इलेक्ट्रिक फील्ड या ठिकाणी काय करायचं? फाइंड करायचं. तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज स्पियर. तर याचा जो फॉर्म्युला जर घेतला तर याचा फॉर्म्युला असेल 1/4π ε0. चार्ज किती घेतला? क्यू. आणि जे डिस्टन्स आहे, आपण आता इलेक्ट्रिक फील्ड कुठे शोधणार आहे? या पॉईंटला, राईट ना. आणि त्याचं जे डिस्टन्स आहे ते किती येतं? आर, स्मॉल आर. त्याचा काय करायचं? आपल्याला स्क्वेअर करायचा. तर झाला तुमचा इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला. पण आपल्याला या केसमध्ये फाइंड करायचं आहे सरफेस चार्ज डेन्सिटी. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे कोणाचा? सरफेस चार्ज डेन्सिटीचा. सरफेस चार्ज डेन्सिटीचा अर्थ जे काही चार्जेस डिस्ट्रीब्यूट होणार ते कुठं होणार? तर पूर्ण सरफेसवरती, म्हणजे त्याच्या एरियावरती. मग चार्ज पर युनिट एरिया जर घेतलं तर त्याला आपण काय होणार? तर सरफेस चार्ज डेन्सिटी. आणि हा जो सरफेस चार्ज डेन्सिटी आहे तो कशाने रिप्रेझेंट करणार? तर लेटर सिग्माने रिप्रेझेंट करणार. आणि चार्ज जो आहे याच्यावरती डिस्ट्रीब्यूट झाला आहे तो किती येतं? कॅपिटल क्यू. आणि त्याचा एरिया किती असणार? 4πr. आता चार्जेस कोणत्या स्पियरवरती डिस्ट्रीब्यूट झालेले? तर आतमधल्या कंडक्टिंग स्पियरच्या. आणि त्याची जी रेडियस आहे ती किती येतं? कॅपिटल आर. त्याचा काय करायचं? आपल्याला स्क्वेअर. मग बघा या इक्वेशनमध्ये सपोज याला इक्वेशन आपण काय कन्सिडर करू? 1. इक्वेशन 1 जर घेतलं तर याच्यामध्ये क्यू दिलेला आहे. मग याच्यावरून आपण क्यूची व्हॅल्यू फाइंड करून घेऊ. क्यू इज इक्वल टू काय भेटणार? सिग्मा इंटू 4π कॅपिटल आर स्क्वेअर. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर टाकलं तर आपला जो इलेक्ट्रिक फील्ड आहे तो किती भेटणार? 1/4π ε0 ॲज इट इज. क्यूच्या जागी आपण टाकणार सिग्मा इंटू 4π कॅपिटल आर स्क्वेअर. आणि त्याला डिवाइड करायचं कशाने? तर स्मॉल आर स्क्वेअर. इथला 4π आणि इथला 4π काय झाला? कॅन्सल. मग आपला जो इलेक्ट्रिक फील्ड आहे, इलेक्ट्रिक फील्ड किती असणार? सिग्मा डिवायडेड बाय ε0 आणि याला कॅपिटल आर स्क्वेअर डिवायडेड बाय काय? तर स्मॉल आर स्क्वेअर. हे झालं तुमचं इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला. ओके, आता आपल्याला या केसमध्ये सिग्माची व्हॅल्यू फाइंड करायला लावली. मग सिग्मा फक्त फाइंड करायचा आहे. मग सिग्मा इज इक्वल टू एप्सिलॉन आणि ई याचं काय होणार? तर मल्टिप्लिकेशन ε0 इंटू ई स्क्वेअर. हा जो स्मॉल आर स्क्वेअर इकडे डिवायडेड, इकडे काय होणार? तर मल्टिप्लाय. आणि कॅपिटल आर स्क्वेअर जो इकडं मल्टिप्लाय होता इकडे काय होणार? तर डिवाइड. ओके, हे झालं तुमचं फायनल आन्सर. फक्त याला काय करू? आपण रिअरेंज करून घेऊ. रिअरेंज जर केलं तर हा भेटेल ई इंटू ε0 ॲज इट इज, किंवा ε0 स्टार्टिंगला घेतलं तरी चालेल. जसं आपलं ऑप्शन आहे तसं आपण त्याला काय करू? अरेंज करू. सुरुवातीला काय घेतलं आपण? ε0, नंतर ई घेतला. आणि ही जी टर्म आहे याचं काय करायचं? डायरेक्टली ब्रॅकेटचा स्क्वेअर. इंडिव्हिज्युअल टर्मचा स्क्वेअर आहे म्हणून आपण काय केलं? त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर या ठिकाणी आपण केलेला आहे. ओके, तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं
तर काय केलं या ठिकाणी एप्सिलॉन 0 ई स्मॉल आर डिवाइडेड बाय कॅपिटल आर, त्याचं काय केलं आपण स्क्वेअर करून घेतलं ब्रॅकेटचा. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे एप्सिलॉन 0 ई स्मॉल आर डिवाइडेड बाय कॅपिटल आर त्याचा स्क्वेअर, तर याच्याशी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार ते ऑप्शन सी असेल. ऑप्शन सी म्हणजेच काय एप्सिलॉन 0 ई इन ब्रॅकेट स्मॉल आर डिवाइडेड बाय कॅपिटल आर त्याचा काय असेल स्क्वेअर.